पुढची महत्त्वाची अपडेट, जुनी पेन्शन टीईटी संदर्भातल्या मागण्यांसाठी शिक्षक उद्या आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात करतायत। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। तर उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय। शिक्षकांच्या या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आणखी आक्रमक होऊ शकतात आणि उद्यापासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, शिक्षकांच्या काय मागण्या आहेत आणि उद्यापासून या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असेल? आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून या आंदोलनाची भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली आहे। तब्बल 13 मागण्यांचा प्रस्ताव जो तो ठेवण्यात येणार आहे। त्यात टीईटी संदर्भात तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी ही प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक सेवा योजना रद्द करावी, कार्यरत शिक्षकातून 50% केंद्र प्रमुख पदे भरताना शिक्षकांची सेवाजस्यता जी आहे ती ग्राह्य धरावी, अशा अनेक मागण्या। त्यासोबतच महत्त्वाची म्हणजे वसती शाळा शिक्षकांची मूळ सेवा कालावधीसाठी ग्राह्य धरावी अशी सुद्धा मागणी। या संदर्भात आपण जर पाहिलं तर अशा 13 मागण्या घेऊन उद्या जे ते शिक्षक आपल्याला आझाद मैदानात आंदोलन करताना पाहायला मिळतील। त्यामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते, पण त्याचे पडसाद किंवा त्या आंदोलन त्याचे एकंदरीत अधिवेशनाच्या दिवशीच पहिल्याच दिवशी थेट आता मुंबईत शिक्षकांचं आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे या सगळ्या संदर्भात राज्य सरकार नेमकी भूमिका काय घेणार हे मला महत्त्वाचं ठरणार आहे। पण जी पुनर्विचार याचिकेचा मुद्दा आहे, तर पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार का आणि जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार का? कारण की मागच्या अनेक वर्षांपासून ही मागणी केली जाते, पण अद्याप ती मागणीला यश आलेलं नाही। दर अधिवेशनाच्या वेळेस आंदोलनं केली जातात, त्याच्यानंतर आश्वासनं दिली जातात, पण त्या आश्वासनाचं पुढं काय होतं? त्यामुळे उद्याचं आंदोलन किती तीव्र होईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। माधवी, नक्कीच हे आंदोलन कसं असणार आहे याकडे आपलं लक्ष असेलच। अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।